की सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या नेमक्या चुका काय होतात सर? हा सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती दोन्ही करीत असताना एक तर आपण आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संज्ञान असलं पाहिजे शेतकऱ्यांनी की सेंद्रिय कशाला म्हणायचं. आता बाजारामध्ये मार्केटमध्ये अशा बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत की जे सेंद्रियच्या नावावर काही विकायला तयार आहेत. तर त्याच्यासाठी एक साधा प्रश्न आहे सगळ्यांसाठी, शेतकऱ्यांनी त्याच्यावर विचार करावा बरं का. बरं. दूध आपण गाईचं पितो, म्हशीचं दूध पितो किंवा शेळीचं असेल जे काय असेल, आमच्या भागामध्ये सांबर नावाची एक वनस्पती आहे, तिचं दूध निघतं. हो. रुचकी नावाची एक वनस्पती, तिचं दूध निघतंय. बरोबर. काही वनस्पतीपासून दूध निघतंय, पांढरा द्रव निघतो. पण ते आपण खातो का? नाही. ते दूधच आहे पण ती खात नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये जे रासायनिक बदल आहे जैविक आणि अजैविक मध्ये, हो, ते दूध वनस्पतीपासून जरी निर्मित असलं बरोबर, तर ते रासायनिक मध्ये मोडतंय. त्याचे मॉलिक्यूल तपासल्यानंतर ते शरीरासाठी हानिकारक आहे आणि ते लॅब मध्ये टेस्ट केल्यानंतर लक्षात येते. तसं आता हे मार्केटमध्ये जे आलेल्या वेगवेगळ्या निविष्ट आहेत, फवारणीचे औषध असतील किंवा आणखी जे काय असतील, ते फसवणूक केली जाते. त्याच्यासाठी आपण आधी संज्ञान होणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यापासून महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं फार असं काही कष्टाचं नाही. एक ट्रॅक्टर शेणखतापासून आपण 4 एकर शेती करू शकतो, हा एक मुद्दा झाला. रासायनिक शेतीमध्ये एक चूक आहे. ह्या शेतकऱ्यांची एक लक्षात एक गोष्ट येत नाही की जे काही आपण रासायनिक खत देतो, बरोबर, त्या रासायनिक खताला विघटन करणारे जीवाणू हे त्या जमिनीत जोपर्यंत नाही तोपर्यंत तुमचा दिलेला कुठलाही हा रासायनिक खत हा त्या पिकाला लागू होत नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे आपण टाकलं तरी त्या मानाने त्याचा काही फायदाच होत नाही, लागूच होत नाही. आणि त्याला त्या फॉर्म मध्ये बदलण्यासाठी जसं आपण आता डीएपी टाकलेला आहे, 10-26 टाकलेला आहे, जे काही आपण मिश्र खत देतो त्या खताला P2O5 ह्या फॉर्म मध्ये बदलावं लागेल आणि ते बदलल्यानंतर ती पिकाचा नाही. पण त्याच्यासाठी कोण आहे तर ते जीवाणू आहेत. आता माझ्या घरी ज्वारी आहे, साधारणतः आपण बोलताना बोलतो की आपण ज्वारी खातो का, तर ज्वारी खातो. पण प्रत्यक्षात आपण ज्वारी अशी किलोभर, अर्धा किलो, पाव किलो किंवा वाटीमध्ये जेवण ज्वारी खात नाही. त्याची प्रोसेस आहे, त्याला दळावं लागेल, त्याचं पीठ तिंबून त्याची एक भाकरी विशेष तापमानावर भाजून मग ती ताटात आल्यानंतर आपण खातो. तसं रासायनिक खत तुम्ही टाकल्यानंतर त्याचं विघटन हे जीवाणू करतात आणि जीवाणून विघटन केल्यानंतर मग ते पिकाचा अन्न आहे. बरोबर. हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे की खत दिल्यानंतर ती पिकाला लागू होते. तर हा गैरसमज त्यांच्या मनातून जोपर्यंत निघणार नाही आणि जीवाणू बद्दलचं नॉलेज त्यांना लक्षात येणार नाही, बरोबर, तोपर्यंत सर त्यांच्या शेतीमध्ये काही क्रांती होणार नाही, फारसा फरक पडणार नाही. खत टाकल्याचं समाधान आहे, पदरामध्ये काही पडणार नाही. तर हृदयविकार व रक्तवाहिन्या संबंधी रोग, मधुमेह प्रकार 2 यासारखे जे असंसर्गजन्य आजार आहेत त्यासाठी 2015 मध्ये युनायटेड नेशन्सने 17 शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. त्यामधील आपलं जे असंसर्गजन्य आजार रोकथाम करण्यासाठी जे नियोजन केलेलं आहे ते 3रं लक्ष्य आहे. त्याच्यातलं 3.4चं जे लक्ष्य आहे ते हे जे आजार आहेत असंसर्गजन्य आजार, हृदयविकार, रक्तवाहिन्या संबंधीचे रोग, मधुमेह प्रकार 2 यासारखे आजार होऊच नयेत किंवा झाल्याच्या नंतर त्यांना प्रतिबंध कसं करायचं आहे त्या पद्धतीने त्यांनी ते नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये छोटासा एक खारीचा हातभार लागावा म्हणून आपण गांधी रिसर्च डिपार्टमेंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे यांच्या मार्फत हा संशोधकीय अभ्यास करत आहोत. त्यासाठी बापूजींनी जे खेड्याकडे चला ही आपल्याला हाक दिलेली आहे, तर त्याच्या अनुषंगानं खेड्यातील लोकांचं जीवन एक स्वयंपूर्ण व्हावं, ते स्वतः आपल्या शेतीमध्ये मधून उत्पन्न घेऊन मोठ्या प्रमाणात ते स्वयंपूर्ण व्हावेत, आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा रोजगाराच्या दृष्टिकोनातून म्हणा. तर त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी आपल्याला श्री सचिनजी वळसंगीकर साहेबांनी खूप मोलाचं
मार्गदर्शन केलेलं आहे. जो सेंद्रिय शेती, रासायनिक शेती यामधला फरक, त्याचबरोबर सेंद्रिय शेतीकडे का वळावं, त्या अनुषंगानं आम्ही सचिन सर एक्सपर्ट असल्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर सचिन सर, आपलं श्रोत्यांना आपल्या मार्फत पूर्ण परिचय द्यावा. माझं नाव आहे सचिन गोपाळराव वळसंगीकर, राहणार वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. माझा दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर आहे 9579382607. आणि मी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतलेली आहे. जसं NIPHM हैदराबाद, वनस्पती स्वास्थ्य संवर्धन संस्थान, त्याच्यामध्ये जीवाणू बनवण्याची मी सगळी ट्रेनिंग घेतलेली आहे. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये माझे काही त्याच्यामध्ये ट्रेनिंग झालेली आहे 8-10 दिवसाच्या. परभणी विद्यापीठामध्ये झालेली आहे. आणि त्याच्या अनुषंगानं मी हा सगळा प्रयोग, हे सगळे असणारे जे परिमाण आहेत ते मी माझ्या शेतीत राबवले. माझ्यासोबत असणाऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्याबरोबर हे वापरलेलं आहे, हे त्यांना राबवायला लावलेलं आहे. आणि त्याच्यातून आपल्या रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये जास्त उत्पन्न आम्ही तिथं काढलेलं आहे, जे की एकदम सुंदर आणि हेल्थफुल आहे शेतकऱ्याच्या आरोग्यासाठी, समाजाच्या आरोग्यासाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी. अशा प्रकारचं उत्पन्न आम्ही बऱ्याच शेतकऱ्याचं काढतो. अजूनही चालू आहे तो उपक्रम. आणि त्या निमित्तानं मला डॉक्टर साहेबांनी वाघमारे सरने इथं बोलवलं, त्याच्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद करतो. नाही, खरं तर आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत सर. या माझ्या वैयक्तिक संशोधनासाठी, त्याचबरोबर शासनाचे जे ध्येय आहे योग निसर्गोपचाराच्या वृद्धीसाठी, आहे की नाही सर? तर त्यासाठी आपली ही मुलाखत खूप मोलाची मला वाटते. त्यामुळं ही मुलाखत मी आपल्या संशोधन केंद्रामध्ये, त्याचबरोबर माझ्या निसर्गोपचाराच्या व्यवसायामध्ये, त्याचबरोबर आशा योग निसर्गोपचार इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना ही प्रसिद्धीस देईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना, वृत्तपत्रांना प्रसिद्ध करेल. सर, आपला मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.